श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या लोकांनो, आज 30 जानेवारी 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित घेऊन येण्याची शक्यता आहे. ग्रहांची आजची स्थिती एक असा इशारा देत आहे जो कदाचित तुमच्या सुखशांतीला धक्का लावू शकतो किंवा तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर नेऊ शकतो जिथे जाण्याचे स्वप्न तुम्ही पाहिले होते. आज तुमच्या आजूबाजूला काही अशा गूढ हालचाली जाणवतील ज्या तुम्हाला भविष्यातील संकटाची जाणीव करून देतील. पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर काय होईल? आज स्वामींच्या कृपेने तुम्हाला नेमके काय संकेत मिळणार आहेत आणि कोणत्या भयावह चुकीपासून तुम्हाला दूर राहायचे आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि कामातील बारकावे सर्वांचे लक्ष वेधून घेतील, पण याच यशासोबत तुमच्या मागे गुप्त शत्रूंचे जाळेही विणले जाऊ शकते. कार्यालयातील राजकारण आज अशा टोकाला पोहोचू शकते की तुम्ही नकळत एखाद्या मोठ्या वादात ओढले जाल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे छोटीशी चूकही तुमच्या करिअरसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. कोणावरही अवाजवी विश्वास टाकू नका आणि आपल्या कामाशी काम ठेवा, अन्यथा इतरांच्या चुकांचा फटका तुम्हाला सोसावा लागेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आहे. आज तुम्हाला अशा काही गुंतवणुकीच्या संधी किंवा व्यवहार समोर येतील जे दिसायला खूप फायदेशीर वाटतील, परंतु त्यामागे एक मोठे जाळे विणलेले असू शकते. तुमच्या लोभामुळे किंवा एखाद्यावर ठेवलेल्या आंधळ्या विश्वासामुळे तुमचे साठवलेले धन धोक्यात येऊ शकते. अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होण्याची भीती आहे. त्यामुळे आज कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना किंवा कोणालाही पैसे देताना 1000 वेळा विचार करा. तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात ढकलून देऊ शकते, म्हणून अत्यंत सतर्क. श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही तुमच्या कामातील बारीकसारीक गोष्टींवर खूप लक्ष द्याल आणि एखाद्या मोठ्या प्रकल्पाच्या नियोजनात स्वतःला पूर्णपणे झोकून द्याल. तुमची ही मेहनत आणि कामाप्रती असलेली निष्ठा कामात स्पष्टपणे दिसून येईल आणि यामुळेच वरिष्ठांकडून आज तुमचे मोठे कौतुकही होईल. मात्र याच यशाच्या काळात तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कार्यालयातील राजकारणापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवा, कारण तुमचे काही विरोधक तुम्हाला विनाकारण एखाद्या मोठ्या वादात ओढण्यासाठी टपून बसलेले आहेत. जर तुम्ही चुकूनही या राजकारणात पडलात तर नाहक त्रासाला आणि मानसिक दबावाला सामोरे जावे लागेल. अशा परिस्थितीत गोंधळून न जाता वडील किंवा वडिलांसारख्या एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. त्यांचा अनुभव आज तुमच्यासाठी संजीवनी ठरेल आणि तुम्हाला प्रगतीचा नेमका आणि खरा मार्ग दाखवेल. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत आज तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. बाजारात येणाऱ्या लोभसवाणी ऑफर्स किंवा झटपट पैसा मिळवून देणाऱ्या योजनांच्या मागे धावणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. विशेषतः पैशांच्या बाबतीत आज कोणावरही फाजील विश्वास ठेवू नका, कारण आज फसवणुकीची दाट शक्यता ग्रहांच्या नक्षत्रांतून दिसून येत आहे. शेअर मार्केट किंवा मार्केटिंगशी संबंधित कामात कोणताही निर्णय घेताना तो योजनाबद्ध पद्धतीनेच घ्या. घाईघाईने घेतलेला निर्णय नुकसानीचा ठरू शकतो. लाभ मिळवण्याच्या ओढीत कोणत्याही बेकायदेशीर मार्गांचा वापर करण्याचे धाडस करू नका, अन्यथा कायदेशीर अडचणीत अडकू शकता. सरकारी नोकरीत असणाऱ्या लोकांसाठी मात्र आजचा दिवस शुभ आहे. त्यांना नोकरी संदर्भात एखादी चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे आज तुमच्यासाठी धोक्याचे ठरेल. ज्यांना आधीपासूनच गुडघेदुखी किंवा हाडांचे काही त्रास आहेत त्यांची ही समस्या आज अचानक वाढू शकते. शरीरात थकवा आणि मनामध्ये एक प्रकारची कमजोरी जाणवेल, ज्यामुळे कोणत्याही कामात तुमचे मन नीट लागणार नाही. वायुविकारांचा त्रासही तुम्हाला अस्वस्थ करू शकतो, त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरणातही आज काहीसे चढउतार पाहायला मिळतील. किरकोळ कारणावरून घरातील सदस्यांशी मतभेद होण्याची किंवा नातेवाईकांशी संबंधित एखादी चिंताजनक बातमी कानावर पडण्याची शक्यता आहे. अशावेळी स्वतःवर ताबा ठेवा आणि बोलताना अत्यंत संयम बाळगा, कारण तुमचे एक चुकीचे वाक्य नात्यात दुरावा निर्माण करू शकते. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस आशेचा किरण घेऊन आला आहे. त्यांच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात होण्याचे योग जुळून येत आहेत. आज जर तुम्ही कोणत्याही कारणाने प्रवासाला जाणार असाल तर आपल्या सामानाची आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या, कारण वस्तू गहाळ होण्याची भीती आहे. एकूणच आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी आणि मोठी आव्हाने असे दोन्ही घेऊन आला आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक निर्णय खूप विचारपूर्वक घ्या. आजचा दिवस निर्विघ्न पार पडण्यासाठी एक शुभ उपाय करा. घराबाहेर पडताना थोडे दही खाऊन बाहेर पडा आणि गाईला गुळपोळी खाऊ घाला. यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. समर्थ. तुमच्या कामात आज एक वेगळीच सृजनात्मकता पाहायला मिळेल. तुम्ही केवळ काम करणार नाही तर त्यामध्ये नवीन प्रयोग करण्याची तुमची जिद्द आज सर्वांना आश्चर्यचकित करेल. ग्रहांची स्थिती सांगते की आज तुम्हाला एखादे नवीन व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची किंवा कामानिमित्त एखादी महत्त्वाची यात्रा करण्याची संधी मिळू शकते. ही यात्रा तुमच्या भविष्यातील प्रगतीचे दरवाजे उघडणारी ठरेल. लोकांचे तुमच्याबद्दलचे मत काहीही असो, पण तुम्ही त्यांना कसं वागवता आणि त्यांना कसं वाटायला लावता यावरच तुमची लोकप्रियता अवलंबून राहणार आहे.
तुमच्या प्रगल्भ व्यवहारामुळे तुम्ही आज लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनाल. तुमच्या फॅमिली लाईफबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस अतिशय सुखद असेल. चंद्राच्या गोचर प्रभावामुळे वैवाहिक जीवनात जोडीदाराची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. जर घरातील एखादी जुनी समस्या तुम्हाला सतावत असेल तर आज जोडीदाराच्या मदतीने तुम्ही त्यावर ठोस तोडगा काढू शकाल. तुमची एखादी मनातील सुप्त इच्छा आज पूर्ण होण्याचे योग आहेत, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. ऑफिसमध्येही सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याने तुमची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस संधींची खाण घेऊन आला आहे. एकाच वेळी अनेक व्यावसायिक संधी तुमच्यासमोर येतील, परंतु इथेच खरी कसोटी आहे. चुकीचा निर्णय तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो, म्हणून अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करू नका. नवीन मित्र बनतील आणि सामाजिक वर्तुळ वाढेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मोजमजेच्या नादात आणि नवीन ओळखीच्या उत्साहात तुमचा खर्च आज आवाक्याबाहेर जाऊ शकतो. तुमच्या साठवलेल्या पुंजीवर याचा परिणाम होऊ नये याची काळजी घ्या. घरातील वातावरण आज संमिश्र असेल. कधी उत्साहाचे क्षण असतील तर कधी अचानक उद्भवलेल्या गोंधळामुळे तुम्ही विचारात पडाल. नातेवाईकांशी संबंधित एखादी बातमी तुम्हाला काही काळ अस्वस्थ करू शकते. स्पष्ट विचार ठेवला तरच या गोंधळातून मार्ग निघेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र आज अधिक पैसे खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सुरुवातीलाच काळजी घेणे हिताचे ठरेल. मनाचे संतुलन राखण्यासाठी आज ध्यान आणि योगाचा आधार घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण मानसिक शांतता असेल तरच तुम्ही या सर्व आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊ शकाल. समारोप. तर कुंभ राशीच्या लोकांनो, 30 जानेवारी 2026 हा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी एखाद्या परीक्षेसारखा आहे. एकीकडे यशाची शिखरे तुमची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे सावधगिरी न बाळगल्यास काही छुपे धोके तुमच्या प्रगतीला खीळ घालू शकतात. लक्षात ठेवा, वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही, पण योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय तुमचे संपूर्ण भविष्य बदलू शकतो. आज स्वामींनी दिलेले हे संकेत केवळ योगायोग समजू नका. ही तुमच्यासाठी एक संधी आहे स्वतःला सुधारण्याची आणि येणाऱ्या संकटांपासून वाचण्याची. तुमच्या मनातील भीतीला आत्मविश्वासात बदला. कामाच्या ठिकाणचे राजकारण असो किंवा आर्थिक व्यवहारातील फसवणूक, तुमची सतर्कता हीच तुमची सर्वात मोठी ढाल ठरेल. घरातील सुखाचा आनंद घ्या. जोडीदाराशी असलेले नाते अधिक घट्ट करा आणि आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण जेव्हा तुमचे शरीर आणि मन दोन्ही खंबीर असतात तेव्हाच तुम्ही जगावर विजय मिळवू शकता. आजचा हा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि आनंदाचा जावो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज दिलेला उपाय, गाईला गुळपोळी खाऊ घालणे आणि दही खाऊन घराबाहेर पडणे हे करायला विसरू नका, कारण हे छोटे बदल तुमच्या आयुष्यात मोठी सकारात्मकता घेऊन येतील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयावर अधिक माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटचा आम्हाला आनंद होतो. जर तुम्ही अजूनही आमच्या परिवाराचा हिस्सा बनले नसाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून नशिबाचा कोणताही महत्त्वाचा संकेत तुमच्याकडून चुकूनही सुटणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक आणि रहस्यमयी माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक रहा आणि स्वामींच्या नामस्मरणात मग्न रहा. श्री स्वामी समर्थ.